नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. माईक कसा धरावा, माईक धरण्याचं शास्त्र शुद्ध तंत्र याबद्दलचा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे. जर सूत्रसंचालकाला माईक व्यवस्थित धरता आला आणि माईक व्यवस्थित हाताळता आला आणि त्यानं ते कौशल्य प्राप्त केलं तर त्याचं सूत्रसंचालन अधिक सुंदर होतं. तर आपण पाहणार आहोत माईक वक्त्याने अर्थात सूत्रसंचालकाने कसा धरावा याचं शास्त्रशुद्ध तंत्र, याची शास्त्रशुद्ध माहिती निवेदक विठ्ठल पवार, अँकर विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलच्या द्वारे आपल्या सर्वांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला तर पाहूया माईक धरण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र. तर माईक हा सूत्रसंचालनातील सर्वात महत्वाचा घटक आहे. मग तो माईक सूत्रसंचालकाने कसा पकडावा याबद्दलची माहिती या ठिकाणी देत आहे. माईकच्या तळाशी असलेली आपली ग्रीप, माईकच्या तळाशी असलेली आपली ग्रीप सूत्रसंचालकाने अशा पद्धतीनं ती ग्रीप आपल्या हातामध्ये घट्ट पकडा. इतकी घट्ट नको की खूप घट्ट नको की तुमचा हात त्यामुळे दुखेल आणि इतकी देखील सैल नको की तुमच्या हातातून माईक खाली पडेल. तर अशा रीतीनं नॉर्मल पद्धतीनं सूत्रसंचालकाने माईक अशा रीतीने नॉर्मल पद्धतीनं धरावा. तसेच सूत्रसंचालकानं हा माईक धरताना आपला जो अंगठा आहे तो अंगठा आणि ही जी तर्जनी आहे या तर्जनीमध्ये माईक असा घट्ट पकडून आणि उर्वरित तर्जनीच्या शेजारची जी असणारी 3 बोटे आहेत त्या बोटांचा आधार सूत्रसंचालकाने घ्यावा. अशा रीतीनं बोटांच्या आधारामध्ये आणि अंगठा आणि तर्जनीमध्ये माईक सूत्रसंचालकाने अशा पद्धतीनं धरावा. आणि माईक धरत असताना बरेच सूत्रसंचालक, बरेच वक्ते, बरेचसे जण माईकवर बोलताना माईक हा तोंडापासून खूप लांब धरतात, खूप लांब माईक धरतात. त्यामुळे बोलणाऱ्याचा आवाज त्या माईक मध्ये येत नाही आणि माईक मध्ये हळू आवाज येतो आणि खाली बसलेल्या श्रोत्यांना त्या वक्त्याचा, निवेदकाचा आवाज ऐकू येत नाही. त्यासाठी माईक जवळ देखील सूत्रसंचालकाने अगदी माईक आपल्या तोंडाशी जर धरला तर काय होईल की तोंडाशी माईक धरल्यामुळे तुमचा आवाज अस्पष्ट येईल, घोगरा येईल आणि तुमचे उच्चार शुद्ध स्पष्ट हे उपस्थितांना समजणार नाही. त्यासाठी माईक कसा धरावा, तोंडापासून माईक किती अंतरावरती धरावा, तर माईक तोंडापासून 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावरती वक्त्यानं किंवा सूत्रसंचालकाने माईक धरावा. म्हणजे या स्टेजला अशा रीतीनं माईक एवढ्या अंतरावरती सूत्रसंचालकाने माईक धरावा. म्हणजे 10 ते 15 सेंटीमीटर म्हणजे त्या ठिकाणी आपण काय मोजपट्टी लावून मोजणार आहे का, तर एक आपल्याला अंदाज येतो की माईक आपल्या तोंडापासून किती असावा. त्यामध्ये दुसरे एक आपल्याला साधं सोपं मी उदाहरण देईल की माईक आपल्या तोंडापासून 15 सेंटीमीटर म्हणजे आपल्या हाताची जी असणारी 5 बोटे आहेत ती 5 बोटे, हा जो आपला अंगठा आहे तो आपल्या ओठाला स्पर्श करून उर्वरित 4 बोटाचं जे अंतर आहे अशा रीतीने एवढ्या अंतरावरती माईक हा वक्त्याने किंवा सूत्रसंचालकाने माईक धरावा. आणि बरेचसे माईक एकदम सरळ पद्धतीनं माईक धरत असतात. तर माईक सरळ पद्धतीनं न धरता तुमचा आवाज जर भारदस्त यायचा असेल तर थोडासा माईक तुमच्या तोंडापासून थोडासा तिरका धरून तुम्ही त्या अंतरावरती बोलणं अपेक्षित आहे. हे आपण लक्षात घ्या की माईक कसा धरावा याचं शास्त्र शुद्ध तंत्र मी आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे सांगत आहे. आणि ही प्रत्येक बाबी सूत्रसंचालकाने व्यवस्थितरित्या लक्षात घ्यावा. आणि बोलताना बरेच सूत्रसंचालक, बोलताना बरेच वक्ते बोलत असताना माईक सारखे वारंवार माईक हलवत असतात. आणि माईक हलवल्यामुळे काय होतं की सूत्रसंचालकाचा किंवा वक्त्याचा आवाज हा जो आहे तो व्यवस्थितरित्या येत नाही. सूत्रसंचालकाने किंवा वक्त्याने माईकवर बोलत असताना बिनधास्त राहावे. कोणतेही मनावरती त्याने दडपण घेऊ नये. आत्मविश्वासानं त्या ठिकाणी सूत्रसंचालकाने माईकवरती बोलणं अपेक्षित आहे. आणि मी मगाशी आपल्याला सांगितलं की माईक जास्त लांब देखील धरू नये आणि जास्त जवळही धरू नये. हे
सूत्रसंचालकाने हे वक्त्यानं लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि बरेच सूत्रसंचालक, बरेच वक्ते हे बोलताना मान खाली झुकून अशा रीतीनं बोलत असतात. त्यामुळे बोलणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा एक बॅड इफेक्ट श्रोत्यांमध्ये जात असतो. तसेच बरेच जण डोके हलवून, तसेच हात बोलत असताना हात हलवत असतात किंवा इतर शारीरिक हालचाली करत असतात. तर अशा शारीरिक हालचाली सूत्रसंचालकाने बोलत असताना मान खाली झुकू नये. तसेच काही जण डोक्याला हात लावून अशा रीतीनं गंभीर चिंताग्रस्त पद्धतीने बोलत असतात. तर सूत्रसंचालकाने डोक्याला हात लावू नये, मान खाली झुकून अजिबात बोलू नये. तर या सर्व बाबी जर आपण लक्षात घेतल्या आणि बरेचसे सूत्रसंचालक, बरेच वक्ते हे माईकच्या या ठिकाणी टक 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 अशा रीतीने करत असतात. तर सूत्रसंचालकाने किंवा वक्त्याने अशा रीतीने टकटक न करता हॅलो माईक टेस्टिंग, हॅलो माईक टेस्टिंग असं सूत्रसंचालकाने माईक सुरू होत असताना असं बोलावं. टकटक करणं किंवा असा आवाज नवोदित सूत्रसंचालक, नवोदित वक्ते हे करत असतात. याचा अर्थ त्या वक्त्याने कसे बोलावं किंवा माईक कशा रीतीनं माईक पकडावा, माईकचं शास्त्रशुद्ध माहिती हे त्याला नसते. हे उपस्थित काही जणांच्या लक्षात येत असतं. तर त्यासाठी सूत्रसंचालकाने या सर्व माईक कसा धरावा, माईक कोणत्या अंतरावरती असावा, आणि बरेच वक्ते, बरेच सूत्रसंचालक माईक वर बोलत असताना त्यांच्या श्वासाचा आवाज येत असतो. तर त्यासाठी तुम्ही आपल्या घरी सराव करा, प्राणायाम करा, योगासन करा. त्यामुळे तुम्ही बोलत असताना तुमच्या श्वासाचा आवाज माईकवर येणार नाही याची काळजी हे वक्त्यानं अर्थात सूत्रसंचालकानं घेणं हे अपेक्षित आहे. या सर्व बाबी जर माईक धरण्याचं शास्त्रशुद्ध जर तुम्ही तंत्र शिकला तर निश्चितपणानं तुमचं निवेदन कौशल्य सुधारण्यास निश्चित प्रकारे मदत होणार आहे. तर या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला सांगेन की माईक धरण्याचं जर शास्त्रशुद्ध तंत्र तुम्ही शिकला तर तुमचा आवाज जो आहे तो भारदस्त येईल आणि तुमचं सूत्रसंचालनाला एक चांगली गती, एक चांगली दिशा आणि तुमचं सूत्रसंचालन उठावदार होण्यास निश्चित प्रकारे मदत होणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.